हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। त्याने आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा। भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग की शक्य कर्मणी प्रयोग। त्याने आता शाळेत जावे, तर वाक्यात कर्ता काय आहे, कर्म काय आहे? तर कर्ता आहे तो, त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे। कर्म आहे शाळा, शाळेला सुद्धा त हा प्रत्यय लागला आहे। आणि आपण पाहिलं होतं कोणत्या प्रयोगात कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो, तर भावे प्रयोगात असतो। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। आणि भावे प्रयोगात क्रियापद हे कर्ता व कर्म या दोघांच्या लिंगवचनानुसार बदलत नाही। त्याने ऐवजी जर आपण करता तिने घेतला आणि शाळेत ऐवजी गावाला असं कर्म घेतलं, तर तिने आता गावाला जावे, क्रियापद बदलत नाहीये। भावे प्रयोग ठीक आहे। कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापद बदलते आणि कर्त्याला प्रत्यय नसतो। आणि जेव्हा कर्तरी प्रयोगात कर्म असते तेव्हा सकर्मक कर्तरी प्रयोग असतो। शक्य कर्मणी प्रयोगात क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता दर्शवलेली असते, सामर्थ्य दर्शवलेलं असते। मला हे काम करवते, मला हे खाववते, मला जिना चढवतो। ठीक आहे। पुढचा प्रश्न, पद्धती या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। योजना, हेतू, स्पर्धा की शैली। पद्धतीचा समानार्थी शब्द काय येईल? शैली, ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून यातील विशेषण ओळखा। बेटा बेटातून निळा सावळा झरा की वाहतो? तर वाक्यात झरा काय आहे? नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती कोणी सांगितले? निळा सावळा या शब्दाने। सो निळा सावळा येईल तुमचं विशेषण, ऑप्शन बी। विशेषण असते जे नामाबद्दल अधिक माहिती सांगते। झरा कसा आहे? तर निळा सावळा आहे। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, संपत्ती शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। आपत्ती, पुष्कळ, संपदा की विपत्ती? संपत्तीचा समानार्थी शब्द काय येईल? संपदा, ऑप्शन सी। नेक्स्ट क्वेश्चन, कामगारांनी मागण्या मागे घेतल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा। कर्म भाव संकर, कर्म कर्तरी, भाव कर्तरी की कर्मणी? कामगारांनी मागण्या मागे घेतल्या, तर कर्ता काय आहे, कर्म काय आहे? तर कर्ता कामगार प्रत्यय आहे, सो कर्तरी येणार नाही। कर्म काय आहे वाक्यात? मागण्या, मागण्यांना प्रत्यय नाही आहे, सो कर्मणी प्रयोग येईल, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे। कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते। मागण्याऐवजी जर कर्म आपण गाडी घेतली तर वाक्य काय होईल? कामगारांनी गाडी मागे घेतली, क्रियापद बदलते, सो कर्मणी प्रयोग। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा। विनया, विनयशील, विनम्रता की विनता? विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण, तर विशेषण काय असते? नामाबद्दल अधिक माहिती सांगितलेला शब्द असतो। तो विनयशील माणूस आहे। माणूस कसा आहे? विनयशील आहे, सो विशेषण विनयशील येईल, ऑप्शन बी। विनम्रता काय आहे? तर भाववाचक नाम आहे। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य कोणते आहे? तो खेळला असेन, निळकंठ अभ्यास करीत असतो, तो नियमित व्यायाम करत असे, वाटेत साप आडवा पडला। रीती वर्तमान काळ काय पाहिलं होतं आपण रीती वर्तमान काळात? तर असतो, असते, असतात ही आहेत रीती वर्तमान काळाची क्रियापदे। ही क्रियापदे असलेल्या वाक्यांचा काळ असतो रीती वर्तमान काळ। असतो, असते, असतात, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। रीती वर्तमान काळ येईल निळकंठ अभ्यास करीत असतो। सतत घडणारी क्रिया दर्शवलेली असते रीती वर्तमान काळाने। शक्यतो घटनेची पुनरावृत्ती दर्शवलेली असते। ठीक आहे। तो खेळला असेन कोणता काळ येईल? तर पूर्ण भविष्यकाळ येईल। भविष्यात एखादी घटना घडलेली असते, पूर्ण भविष्यकाळ। तो नियमित व्यायाम करीत असे, तर भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती कोणता काळ येईल? रीती भूतकाळ येईल। तो नियमित व्यायाम करत असे। वाटेत साप आडवा पडला, साधा भूतकाळ। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, आवृत्तीवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा। भावाने आणलेला शालू पाहून रत्नाचा आनंद द्विगुणित झाला। प्रभावतीच्या साड्या म्हणजे पैठणीच असतात।
वर्षा आपल्या साड्या कपाटात नीट रचून ठेवते, अलकाने कालच साड्या ठेवण्यासाठी कपाट आणले. आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणतं येईल? तर आवृत्तीवाचकमध्ये आपण काय पाहिलं होतं? द्विगुणित, दुप्पट, चौपट, चौपदरी, एखाद्या संख्येची पट करणे. द्विगुणित झाला आनंद, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. भावाने आणलेला शालू पाहून रत्नाचा आनंद द्विगुणित झाला. द्विगुणित आहे तुमचं आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पुढचा प्रश्न, मुलांनी मोठ्यांचे म्हणणे ऐकावे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संकेतार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी की विद्यार्थी? मुलांनी मोठ्यांचे म्हणणे ऐकावे, वा वी वे प्रत्यय. कोणत्या वाक्यात आपण पाहिलं होतं? क्रियापदाला वा वी वे हे प्रत्यय. तर विद्यार्थी वाक्यात ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मुलांनी मोठ्यांचे म्हणणे ऐकावे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून विनंती, इच्छा, कर्तव्य, योग्यता, शक्यता यांचा बोध होत असतो तेव्हा विद्यार्थी वाक्य असते. ठीक आहे. मुलांनी मोठ्यांचे म्हणणे ऐकावे, इच्छा दर्शवलेली आहे म्हणून विद्यार्थी वाक्य येईल. संकेतार्थीमध्ये जर तरने वाक्य जोडलेली असतात. आज्ञार्थीमध्ये आज्ञा दिलेली असते. प्रश्नार्थीमध्ये प्रश्न विचारलेला असतो, क्वेश्चन मार्क असतो. नेक्स्ट क्वेश्चन, संधी ओळखा. महा प्लस ईश्वर, महदीश्वर, महेश्वर, महीश्वर की महेश्वर? संधी ओळखा. महा प्लस ईश्वर. तर कोणत्या संधीचा विग्रह आहे हा? महा प्लस ईश्वर. तर महामधल्या हाचा आ आणि ईश्वरचा ई दोन्ही मिळून काय तयार होईल? आ प्लस ई, ए तयार होईल. आणि ए पासून हे तयार होऊन महेश्वरी संधी तयार होईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आ प्लस ईचा तयार होतो ए आणि महेश्वरी संधी होईल. ठीक आहे. या रूलवर आणखी कोणत्या संधी होतील? तर रमा प्लस ईश रमेश, महा प्लस ईश महेश, उमा प्लस ईश उमेश, त्यानंतर राजा प्लस ईश राजेश. आ प्लस ई इक्वल टू ए. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, समुद्र शब्दासाठी समानार्थी शब्द शोधा. अर्णव, असू, विहंग, संगर. समुद्राचा समानार्थी शब्द खूप वेळा एक्झामला रिपीट होतो क्वेश्चन हा. तर काय काय आहेत समुद्राचे समानार्थी शब्द? अर्णव येईल, त्यानंतर सिंधू येईल, सागर, रत्नाकर, जलधी, उदधी, अंबुधी, हे सर्व आहेत समानार्थी शब्द समुद्राचे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. विहंग हा पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. विहंग म्हणजे पक्षी, खग, अंडज येईल, द्विज येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, काळ ओळखा. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ, रीतिकाळ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, कोणता काळ येईल? तर खूप वेळा आपण या रूलवरचे क्वेश्चन्स पाहिले. पृथ्वी सूर्याभोवती फिरते काय आहे? त्रिकालबाधित सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि आपण पाहिलं होतं युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल, शास्त्रीय नियम, म्हणी, सुविचार, त्यानंतर नेहमीची सवय कोणत्या काळात असते? वर्तमान काळात असते. ते पण साध्या वर्तमान काळात असते. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा या रूलवर खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. दी अर्थ रोटेट्स अराउंड दी सन. सिम्पल प्रेझेंट टेन्स. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील नामाचे अनेकवचन करा. देव. देव या शब्दाचे अनेकवचन ईश्वर, देवे, देवी की देव? तर देवचे अनेकवचन देवच असते. ऑप्शन डी. तो देव, ते देव. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, परिणामबोधक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्वबोधक की उद्देशबोधक? पण, परंतु, परी, किंतु, तरी. तर ही न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. ऑप्शन सी. कमीपणा, उणीव दर्शवणारे शब्द असतात न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये. पण, परंतु, परी, किंतु, तरी यातून कमीपणा, उणीव दर्शवली जाते. त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला. परंतु न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. तिने स्वयंपाक केला पण पाहुणे आलेच नाही. पण न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. विकल्पबोधकमध्ये काय येते? तर अथवा, किंवा, अगर. परिणामबोधक म्हणून, यास्तव, त्यानंतर याकरिता. उद्देशबोधकमध्ये काय येईल? सबब, कारण की. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्यातील कर्ता ओळखा. खारुताई भुईमुगाच्या शेंगा खाते.
शेंगा खारुताई खाते की भुईमुगाच्या? कर्ता ओळखायचा आहे. खारुताई भुईमुगाच्या शेंगा खाते, तर कर्ता खारुताई येईल, ऑप्शन बी. आणि हाच प्रश्न जर तुम्हाला प्रयोगात विचारला तर कोणता प्रयोग येईल? खारुताई भुईमुगाच्या शेंगा खाते, तर कर्ता खारुताई, प्रत्यय नाही आहे, सो कर्तरी प्रयोग येईल. खारुताईच्या जागी जर आपण पोपट कर्ता घेतला तर पोपट भुईमुगाच्या शेंगा खातो, क्रियापद बदलते, सो कर्तरी प्रयोग आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चंद्रोदय शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. चंद्र प्लस ओदय, चंद्र प्लस उदय, चंद्र प्लस दय की चंद्रो प्लस उदय? चंद्रोदय शब्दातील योग्य संधी विग्रह, तर काय विग्रह येईल चंद्रोदयचा? तर चंद्रोदयमध्ये हा द्रो कसा तयार झालाय? तर द्रोचा ओ तयार झालाय. ओ कसा तयार होतो? तर अ प्लस उ इक्वल टू ओ. मग संधी विग्रहांमध्ये चेक करा, अ प्लस उ कुठे आहे? तर चंद्रचा अ आणि उदयचा उ मिळून तयार झालाय ओ, आणि चंद्रोदय ही संधी तयार झाले. ऑप्शन बी येईल तुमचा करेक्ट संधी विग्रह. चंद्र प्लस उदय चंद्रोदय. सूर्य प्लस उदय सूर्योदय येते. पुरुष प्लस उत्तम पुरुषोत्तम. प्रश्न प्लस उत्तर प्रश्नोत्तर. त्यानंतर गणेश प्लस उत्सव गणेशोत्सव. ही सर्व अशाच संधी विग्रहाची उदाहरणे आहेत. अ प्लस उ इक्वल टू ओ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लिंग बदला. विद्वान, विदुषी, श्रीमती, भगवती, विद्यावती. तर काय येईल विद्वानचं? स्त्रीलिंगी. विद्वान हे पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी येईल विदुषी, ऑप्शन ए. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. श्रीमतीचं पुल्लिंग येईल श्रीमान. ठीक आहे. श्रीमान, श्रीमती, विद्वान, विदुषी. नेक्स्ट क्वेश्चन. अरविंद, जलज, राजीव, पद्म या शब्दांना समानार्थी शब्द कोणता? अमृत, गुलाब, कमळ की चंद्रिका? तर कोणाचे समानार्थी शब्द आहेत हे? अरविंद, जलज, राजीव, पद्म. तर कमळाचे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अरविंद, जलज, राजीव, पद्म. त्यानंतर नलिनी असते, सरोज असते, पंकज, नीरज, अंबुज हे सर्व शब्द आहेत कमळाचे समानार्थी शब्द. अमृतचा समानार्थी शब्द काय येईल? तर सुधा येईल, पियुष येईल. हा सुद्धा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पितळ उघडे पडणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. मोठ्या मोठ्याने भांडणे, भांडी स्वच्छ करणे, ढोंग उघड होणे, भांबावून जाणे. पितळ उघडे पडणे काय असतो योग्य अर्थ? तर ढोंग उघड होणे, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. एकदा देश सेवेचा वसा घेतला की तो पूर्ण करायला हवा. कंसातील शब्दाचा समानार्थी शब्द शोधून वाक्य पूर्ण करा. वसा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. नीळकंठ, नियोजन, नेमधर्म की निर्माण? तर वसा म्हणजे नेमधर्म, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत, आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.